शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजेच महत्त्वाची बातमी म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 2026 या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या पात्र थकीत रकमेवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व अधिक विविध कार्यकारी सहकारी संस्थांची व्याज आकारणी न करण्याचा आदेश या शासनाने देण्यात आला आहे। 1 एप्रिल 2026 पासून नंतर ज्या लाभार्थ्यांचे कर्ज आहे यांना कोणताही व्याज आकारू नये असं शासनाचा निर्णय इथं शासनाने निर्गमित करून 1 जुलै या दिवशी आजच्या दिवशी हा जी.आर. निर्गमित करून आनंदाची बातमी देणार। या ठिकाणी बघू शकता आदेश काय दिला आहे, आदेशमध्ये संपूर्ण माहिती बघा। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 2026 योजनेतील कर्जमुक्ती व एकवेळी समझोता OTS योजनेस पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर 1/4/2026 म्हणजे 1 एप्रिल 2026 योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत योजनेच्या निकषानुसार पात्र थकीत रकमेवर जिल्हा मध्यवर्ती बँक व विविध कार्यकारी सहकारी बँकांची संस्थांची व्याजाची रक्कम आकारू नये। या ठिकाणी सरळ सांगण्यात आलं आहे। ही महत्त्वाची बातमी, आनंदाची बातमी म्हणजे ज्या दिवशी कर्जमाफी घोषणा करण्यात आली होती 1 एप्रिल नंतर त्यांना आता हा कर्ज जो व्याज आहे तो व्याज आकारू नये असं शासनाने आदेश देऊन आनंदाची बातमी सर्व शेतकऱ्यांना देण्यात आली आहे। पुढील माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत राहील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।